नमस्ते. आज दादी हेल्दी किचनमध्ये मी तुमच्याकरता घेऊन आलेले आहेत गुळातल्या पोळ्या. हे आपण 2.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात आपण 1 वाटी गुळ टाकून घेऊया आणि त्यात अगोदर उकळून घेऊया आपण. हे आता आपलं पाणी उकळून झालेलं आहे. आता आपण हे अगोदर गाळून घेऊ. पण गुळाचं पाणी गाळून घेऊया. ह्याच्यामध्ये गुळामध्ये काही वेळेला कचरा असतो तर तो आपण गाळून घेऊया. हे आता पाणी आपण गाळून घेतलेलं आहे. त्याच्यात अगदी थोडेसे जिरे टाकून घेऊया आणि हे 2 चमचे तूप आहे ते टाकून घेऊ आणि याला आता छान उकळी येऊन घेऊ. त्याच्यात चिमूटभर मीठ टाकून घेऊ. अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. ते चवीला गोडमध्ये छान लागतं. आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपल्या पोळ्या शिल्लक राहतात. काय करायचं हा प्रश्न पडतो आणि संध्याकाळच्या जेवणालाही त्या सकाळच्या पोळ्या आपण अशा कडक केल्या, तव्यावर छान कडक करून घ्यायच्या आणि ह्याचे तुकडे करायचे असे. मी 4 पोळ्या घेतल्या होत्या. 4 पोळ्याचे आपण पीस करून घेतलेले आहे. इकडे आता पाणी उकळलेलं आहे. आता या उकळलेल्या गुळाच्या पाण्यामध्ये या पोळ्या आपण टाकून घेऊया. अगदी झटपट आणि छान अगदी अशी डिश तयार होते ही. आता याला फक्त अजून 5-1 मिनटं शिजून द्यायचं आहे आणि ते काढून घ्यायचे. पोळ्या शिजून झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया. ह्याच्यात वरनंही थोडंसं तूप टाकायचं आहे. या आपल्या गुळातल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. करून पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की करून पहा. वेगळं काहीतरी संध्याकाळच्या जेवणाला अगदी छान आहे. ह्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी खाल्ली तर अजून छान लागतं.